तर एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. तो व्हिडिओ इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि तर गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर हे पाणी चांगलं उकळून घेऊ. काही तर बऱ्यापैकी पाणी आपलं उकळत आहे. आता या स्टेजला इथं मी सोन्याचे सर्व दागिने या पातेल्यात घालून घेते. त्यानंतर लगेच इथं 1 चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा आपल्याला घालायचा आहे या पाण्यामध्ये. आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि 5 ते 10 मिनिटं हे पाणी उकळून घ्यायचं चांगलं. म्हणजे पाण्यात हे सोन्याचे दागिने असेच उकळत ठेवायचे आहेत. आता बरोबर 10 मिनिटं झाली आहेत. हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता इथं गॅस बंद करते मी. बघू शकताय हे पाणी किती घाण झालेलं आहे. म्हणजे ह्या पाण्याने सोन्यातील सर्व घाण शोषून घेतलेले आहे. तर या पाण्यातून सोन्याचे सर्व दागिने काढून घेऊ एक एक करून. तर हे सर्व दागिने एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी. आणि इथं हँडवॉशचं लिक्विड घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यात घासायचा जुना ब्रश या हँडवॉश लिक्विडमध्ये बुडवायचा आहे. आणि हे इथं सर्व अगदी क्लीन झालेलं आहे. बऱ्यापैकी यातली घाण पण निघालेली आहे. आता तुम्हाला ते दिसेल कितपत पाणी निघालेलं आहे. ते कानातलं घेऊ आणि हे पण असंच घासून घेऊ. एका छोट्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. हे पण दागिने पाण्यात घालते आणि स्वच्छ क्लीन करून घेते. मी अनेकदा स्वच्छ पाण्याने हे धुवून घेते. रक्कम घ्यायचे आहे. बघू शकता कसं कुठं झालं आहे. एकदम नवीन दिसत आहे. मागच्या वाटत बघा ह्या किती घाण जाऊन बसली होती. आणि पुढच्या पण बघू शकता तुम्ही ही चेन पुरली इयरिंग्स टॉप सोना बॅक साईडने सुद्धा दाखवते. एकदम क्लीन कोटी झाली आहे. बघू शकता तुम्ही. सबस्क्राईब करा. मी तर माझे दागिने याच प्रकारे स्वच्छ करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.